आरोग्य वार्ता. पावसाळ्यात डेंग्यूचा संसर्ग टाळणे शक्य. मुंबई. मोसमी पाऊस पुढे सरकत असताना हवेतील आर्द्रता डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरते. सध्या कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ही स्थिती असून त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. परंतु सतर्क राहिल्यास डेंग्यूवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमध्ये वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, सूज येणे, पुरळ येणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत. ही लक्षणे डास चावल्यानंतर 4 ते 10 दिवसांनी दिसतात. 2 ते 10 दिवस टिकतात. यावर लवकर निदान न केल्यास जीविताला धोका उद्भवतो. साधारणतः 4 ते 5 दिवसात ताप उतरल्यानंतर रुग्णाला बरे वाटते. जर रुग्णाने ताप आणि उलट्यांमुळे शरीरातील द्रव पदार्थांची कमतरता भरून काढण्यासाठी पुरेसे पाणी न प्यायल्यास 4थ्या दिवसानंतर आरोग्याची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे या काळात दररोज 3 ते 5 लिटर पाणी किंवा नारळाचे पाणी, सूप घ्यावे. डेंग्यूतील रक्तातील द्रव्य प्लाझ्मा कमी होऊ शकतात. घनास्त्र पेशींची प्लेटलेट पातळी जाणून घेण्यासाठी नियमित रक्त तपासणी करणे आवश्यक असते. यात महत्त्वाचे म्हणजे हेमॅटोक्रिटची पातळी शारीरिक गुंतागुंतीची व्यवस्था करू शकते. हेमॅटोक्रिटची पातळी म्हणजे रक्तातील लाल पेशींची टक्केवारी. डेंग्यूमध्ये वाढलेले हेमॅटोक्रिट हे रक्तातील द्रव्य कमी होण्याचे संकेत आहेत, तर हेमॅटोक्रिट कमी होणे हे रक्तस्रावाचे संकेत आहे. प्लेटलेटची पातळी लक्षणीयरित्या कमी झाल्यास वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा ताप लवकर ओळखण्यासाठी दर 24 तासाला आणि गंभीर प्रकरणांमध्ये दर 3 ते 4 तासांनी हेमॅटोक्रिट पातळीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.